माझ्याकडे एक जातिका, ती जळगावचीच, तिला CA व्हायचं होतं, पण खूप प्रयत्न करूनही प्रत्येक वेळी ती अपयश, कारण ती परीक्षा खूप कठीण असते. मग ती जेव्हा आली तर तिला मी छानपैकी सांगितलं, या मनगटाच्या ज्या 3 रेषा असतात, तिची पत्रिका होती, विश्लेषण होतं, त्यामुळे मी तिला व्यवस्थित अंक काढून दिला की तू इथे लिही, रंग सांगितला कोणत्या रंगाने, आणि मग अभ्यासाला बैस. बरं. 2च दिवसात तिचा फोन की मला अभ्यासात माझं कॉन्सन्ट्रेशन वाढलं. त्याच्यानंतर ती यशस्वी पण झाली. मग तसं प्रत्येक पत्रिकेप्रमाणे आपण करू शकतो. पण आता इथे जर आपल्याला सगळ्यांसाठी उपाय द्यायचे आहे, मग कन्या नाही 12 राशींनी हा उपाय करावा, खूप लाभ होईल. पिवळ्या रंगाचं पेन घ्या, किंवा हळदी भिजवून कापसाच्या काडीने आपण अंक लिहू शकतो. तसं सुद्धा लिहिलं तर चालेल, पण पेन थोडं जास्त वेळ राहतो. तो पेन उजव्या हातात धरायचा, डाव्या हाताच्या मनगटाच्या या मधल्या 3 रेषाच्या सेंटरला बारीक अक्षरात लिहून घ्यायचे 3. गुरुच्या अखत्यारीतील सगळे विषय तुम्हाला भरभरून प्राप्त होतील. म्हणजे हे जे काही उपाय, जसं आपण अगोदर सांगितलं की चांदीच्या भांड्यात पाणी घेणं आणि सकाळी ते आचमन करणं किंवा तीर्थ म्हणून प्राशन करणं, तो उपाय सगळ्या राशींना चालतो. हा दुसरा उपाय सगळ्या राशींना चालतो. मग इथे आपण फक्त 3 अंक घेतलेला आहे की ज्याच्यामुळे गुरुच्या अखत्यारीतील सगळे विषय, म्हणजे जन्म, शिक्षण, विवाह, योग्य मार्गाने अर्थार्जन, या सगळ्या गोष्टीत सकारात्मकता निर्माण होते. तर सगळ्या राशी हे करू शकतात. विशेषतः हे 120 दिवस असे उपाय जेव्हा करतील लोक, तेव्हा त्यांना खूप चांगला प्रभाव प्राप्त होईल.